नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम क्रिस्पी हराभरा कबाब आणि त्यासोबत स्वीट आणि स्पायसी मिंट शॉट. पार्टीसाठी परफेक्ट स्टार्टर. तर सुरुवात करूया कबाब पासून. तर इथे मी आधी पालक आणि हिरवे मटार एकत्र करून 2 मिनिटं उकळून घेतले आहे. लक्षात ठेवा, आपल्याला इथे जास्त शिजवायचं नाही आहे, आपल्याला फक्त ब्लँचिंग करायचं आहे, त्यामुळे फक्त 2च मिनिटं आपल्याला बॉईल करायचं आहे. आता मी हे मिक्सर मध्ये टाकून त्यात एक हिरवी मिरची आणि 1 टीस्पून किसलेलं आलं घालून मिक्सर मध्ये छान बारीक वाटून घेतलं आहे. आता आपण हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घेऊया. आता त्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकळून घातले आहे आणि 100 ते 150 ग्रॅम किसलेलं पनीर घातलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि 1 टीस्पून जिरेपूड घालूया. त्यानंतर अर्धा टीस्पून चाट मसाला टाकला आहे, अर्धा टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बाइंडिंगसाठी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 2 टेबलस्पून ब्रेड क्रम्स घालूया. त्यानंतर हे सगळं मिश्रण मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. मिश्रण जर सैल झालं तर त्यामध्ये एक टेबलस्पून ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लोअर तुम्ही आणखी ऍड करू शकता. आता त्याला मी छोटे गोल कबाब आकार देऊन प्रत्येक कबाबवर काजूचा 1 काप हलकासा दाबून लावला आहे, त्यामुळे दिसायलाही सुंदर आणि टेस्टलाही छान लागतो. आता आपण हे कबाब 15 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवूया, म्हणजे ते छान सेट होतात आणि फ्राय करताना तुटत नाही. आता तोपर्यंत आपण मिंट शॉट्स बनवूया. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, छोटासा आल्याचा तुकडा आणि 2 लसूण पाकळ्या, चिमूटभर काळं मीठ टाकूया. 1 टेबलस्पून साखर घातली आहे, तुम्ही गुळही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि त्यानंतर 1 चम्मच मी लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थंड पाणी घातलेलं आहे. तुमच्याकडे आईस क्यूब असेल तर तुम्ही तेही टाकू शकता. त्यानंतर आपण हे छान मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा, आता मी हे सगळं छान बारीक वाटून घेतलं आहे. आता हे मिश्रण मी छान गाळून थोडा वेळ फ्रीज मध्ये थंड करायला ठेवणार आहे. आता आपले कबाब सेट झाल्यावर मीडियम फ्लेमवर आपण दोन्ही बाजूंनी गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेऊया. तुमच्याकडे जर एअर फ्रायर असेल तर तुम्ही ही रेसिपी एअर फ्रायर मध्ये पण करू शकता किंवा ओव्हन मध्ये सुद्धा तुम्ही हे नक्कीच करू शकता. तर इथे आपले हराभरा कबाब रेडी आहेत. अशी रेस्टॉरंट स्टाईल सर्विंग घरीच बनवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि टेस्टी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.